श्री भगवान मार्कंडेय महामुनी रथोत्सव मंगलमय वातावरणात। श्री भगवान मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सव सोमवारी आनंदात मंगलमय वातावरणात झाला। पहाटे 3 भाविकांची रांग पंचकट्टापर्यंत गेली होती। सुमारे हजारो बांधवांनी मंदिरात दर्शन घेतले। पहाटे महाअभिषेक, महापूजा, महाआरती झाली। यज्ञोपवीत, राखी व जानव धारण करणे या सोहळ्यासाठी बांधव आले होते। दुपारी 12 वाजता मंदिराजवळ रथाची पूजा पोलीस उपायुक्त विजय कबाडे व जेल रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या हस्ते करण्यात आली। आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी व रथोत्सव मिरवणूक सुरुवात झाली। 12 तास मिरवणूक 20 मंडळांनी सहभाग घेतला। 20 किलोमीटर मिरवणूक मार्गातही पावसातही भाविकांची गर्दी होती। सायंकाळी पावसाचा जोर वाढत असताना तरुणांचा उत्साह वाढतच होता। मार्कंडेय महामुनी यांची रथयात्रा बैलगाडीतून काढण्याची परंपरा आहे। त्यापुढे पालखी, सूत विणणारे विणकरी, 4 घोडेस्वार, भालदार, चोपदार, आदबागीर हे होते। बँडचा सुमधुर सूर मनाला आनंद देणारा होता। वैभवशाली मांगल्य आणि पावित्र्य असा सोहळा झाला। जागोजागी फुलांचा वर्षाव, रांगोळी, पायघड्या, दूध, शिरा, लाडू, प्रसाद वाटप होते। महिला व ज्येष्ठ मंडळींचा सहभाग, तरुण मुले व यांचा उत्साह व आनंद पाहण्यासारखा होता। विजापूर वेस, भारतीय चौक, पद्मशाली चौक, मार्कंडेय या मार्गे रुग्णालय परिसर, जोडबसवण्णा चौक, दाजीपेठ, भावना ऋषी चौक आदी प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक रात्री 10च्या नंतर मंदिराजवळ आली। मिरवणुकीत विणलेली शाल, वस्त्र मार्कंडेय देवाला अर्पण केल्यानंतर रथोत्सवाची सांगता झाली।